नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे झाडी. रस्त्याच्या दुतर्फा असलेली घनदाट झाडी आणि त्यातला किर्र असा आवाज ऐकून सचिनची पावलं वेगानं आपल्या ठरलेल्या दिशेनं जात होती. ती पायवाट होती. सचिनचा वेग वाढलेला होता. आजूबाजूची झाडी मात्र संपत नव्हती. त्या झाडीतून मध्येच कोणीतरी लवून पाहिलं तर, एखादं जनावर जर आपल्या अंगावर आलं तर, असे अनेक विचार सचिनच्या मनात दाटी करू लागले. खरं तर ती रानावनाची वाट सचिनला तशी नवखी नव्हती, पण आज त्याला का कुणास ठाऊक वेगवेगळ्या आवाजांची आणि मनातल्या कल्पनांमुळं निर्माण झालेल्या वेगवेगळ्या भीती यामुळे तो मनातून हादरलेला होता. कशी असते ही झाडी, ही जीव, ही सृष्टी वगैरे असाही विचार त्याच्या मनात येत होता. पण आतून मात्र तो घाबरून होता. मनात देवाचा धावा तो करू लागला आणि एका क्षणी तो थबकला. त्याला असं वाटलं की आपण हे कुठंतरी पाहिलंय, हे दृश्य आपण कुठेतरी पाहिलंय. ही झाडी, ह्या फांद्या, ही निष्पर्ण झाड, असं काहीतरी आपण यापूर्वीही पाहिलंय. नेमकं त्याला सांगता येत नव्हतं, पण त्याला हे नक्की निश्चितपणे आठवत होतं की हे असं घनदाट काहीतरी आपण पाहिलंय. इथंच आपण हे पाहिलंय. आठवत नव्हतं. विचार करत करत तो पुढं चालत होता. झाडी संपत नव्हती. घनदाट झाडीतून रस्ता काढत तो पुढं जात होता. आणि मग काही वेळात त्याच्या मनातली भीती हळूहळू पुसट होत गेली. मग त्याला झाडं, त्याची पानं, फांदी, त्याचा आकार, त्याची घनदाट छाया, त्यातलं जीवन, ह्या गोष्टी अधिक सकारात्मक वाटू लागल्या. पुन्हा तो चालू लागला. आता मात्र त्याची भीती पार उडून गेली होती. कुठं गेली होती कोण जाणे, पण खरोखरच उडून गेली होती. भीतीसारखं काही आता राहिलेलं नव्हतं. आता त्याच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला होता. चालत राहिला आणि दुपार आली. तेव्हा मात्र त्यानं हातातली न्याहारी काढली आणि तो तिथंच एका झाडाखाली बसून तो खाऊ लागला. आता त्याला कोणतीही भीती वाटत नव्हती. अचानक त्याच्यासमोर काही माकडं आली आणि त्या माकडांनाही मग त्यानं आपल्या जवळच्या काही चपात्या त्यांना दिल्या. ती माकडं उड्या मारत झाडावर निघून गेली. खात त्याच्याकडे पाहत पुन्हा त्याला खुणावू लागली. पण आता त्यांची टोळीच येईल या भीतीनं मात्र सचिनला पुन्हा तिथून काढता पाय घ्यावा लागला. आता मात्र त्याच्या मनातली तशी भीती राहिलेली नव्हती. आता फक्त जनावरांपासून सावध राहणं एवढंच त्यानं लक्षात ठेवून तो चालत होता. जंगल आता थोडंसं विरळ झालेलं होतं आणि समोर वस्ती दिसू लागली. सूर्य मावळतीला आलेला होता. तसं तो गावाच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला होता. त्याच्या लक्षात आलेलं होतं की आता आपलं हे जंगल एवढ्या वेळ आपल्या सोबत होतं. एक दिवसात आपण खूप जंगल पार केलेलं होतं, एकट्यानं, अगदी धाडसानं. धाडस तरी काय, आधी आपल्याला वाटत होतं की या जंगलात काहीतरी असेल, आपलं काहीतरी बरं वाईट होईल, हा विचार होता. आणि नंतर जसं आपण या जंगलाच्याकडे फक्त जंगल म्हणून, वन म्हणून, झाडं म्हणून, वृक्षवेली, निसर्ग म्हणून पाहू लागलो, तेव्हा आपल्या मनातली भीती अगदी पार पळून गेली होती. म्हणजे विषय फक्त कल्पना आणि विचारांपुरताच मर्यादित होता.
हे त्याच्या अगदी ठसठशीत लक्षात आलेलं होतं. मी जर विचार केला असता की अगदी हे सगळं आनंदी आहे सुरुवातीपासून, जंगलाला सुरुवात झाली जंगल यात्रेला, तशी मनात माझ्या भीती राहिलीच नसते, कारण मी भीतीला थारा दिलाच नसता. जर दिलाच नसता तर अगदी सुरुवातीपासून या अगदी शेवटपर्यंत म्हणजे गाव येईपर्यंत मला आनंद वाटला असता. म्हणजे माझ्या भीतीचं, माझ्या दुःखाचं कारण माझे विचार आणि माझी कल्पना हेच होतं, असं त्याच्या लक्षात आलेलं होतं. ही जाणीव झालेली होती. कुठेतरी पुराणात वाचलेली कथाही त्याच्या मनात एवढ्यात अशी अलगदपणे येऊन गेली. माणूस उगाच बाऊ करून टाकतो, राईचा पर्वत करतो, हो की नाही? काहीच तर झालं नाही. पण आपले मन आणि आपल्या कल्पना आपल्याला किती त्रास देतात नाही, असं म्हणून सचिन सुद्धा अशीच हसला आणि गावाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला. त्याला जिथं जायचं होतं तिथं तो सहजपणे आणि वेळेत पोहोचलेला होता. सचिन मागे वळून पुन्हा त्या जंगलाकडे पाहत होता, कारण त्या जंगलानं त्याला खूप काही शिकवलेलं होतं आणि मनोमन त्या जंगलाचे तो आभार आणि त्याला धन्यवाद देत होता. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.